सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक वादामध्ये पडणं टाळा, अन्यथा तुम्हाला नवीन समस्यांना सामोरं जावं लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. उपजीविकेच्या क्षेत्रातील प्रयत्नांचं तुम्हाला फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. शत्रू तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला जोखीम ही पत्करावी लागेल. आज व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या भावाच्या सल्ल्याचा उपयोग होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये वाद होऊ शकतो. वैचारिक मतभेदांमुळे तुम्हाला मानसिक त्रासही होऊ शकतो. व्यवसायामध्ये तुम्हाला जोखीम ही पत्करावी लागेल. आज तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. आज तुमच्या जवळचेच लोक तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे थोडंसं सावध राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. तुम्ही आज तुमच्या शेजाऱ्यांशी कोणत्याही वादामध्ये पडणं टाळा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये एखादी डील फायनल करून भरपूर पैसा कमवाल, ज्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये भरपूर वाढ होईल. तुमच्या शत्रूंना तुमचा हेवा वाटेल. मौल्यवान किंवा हरवलेल्या वस्तू तुम्हाला परत मिळतील. आज अनावश्यक खर्च तुम्ही टाळा. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. आज व्यवसायामध्ये तुम्हाला रिस्क ही घ्यावी लागेल. जर तुम्ही लव्ह लाईफ जगत असाल तर तुमच्यामध्ये थोडासा वादवितंड होऊ शकतो. जर तुम्ही अजूनही लग्न केलेलं नसेल तर तुम्हाला आज लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यावसायिक योजनांना गती द्याल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यावसायिक प्रवासामध्ये यश हाती सापडेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. छोट्या व्यावसायिकांना पैशांची गरज भासेल. मुलाला उत्तम काम करताना पाहून तुम्हाला आनंद वाटेल. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. जोडीदारासाठी तुम्ही आज वेळ काढाल, त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती खुश राहील. आज तुम्ही व्यवसायामध्ये एखादी डील फायनल करू शकता. आज तुम्ही एवढी चांगली प्रगती कराल की तुमच्या शत्रूंना देखील तुमचा हेवा वाटेल. आज मौल्यवान किंवा हरवलेल्या वस्तू तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल. प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही नीट विचार कराल. वाहनाचं तुमच्या अपघाती नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे तुमचे काही पैसे देखील त्याच्यावरती खर्च होतील. वरिष्ठ सदस्यांशी भविष्यातील योजनांवरती तुम्ही चर्चा कराल. एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर अजिबात करू नका. नातेवाईकांमुळे तुमच्या ताणतणावाचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आरोग्याची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये काही नवीन करण्यामध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल. सहकाऱ्यांच्या सहकार्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. जुन्या कर्जातनं तुमची सुटका होईल. प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही नीट विचार कराल. तुमच्या वाहनाचं अपघाती नुकसान होऊ शकतं. एखाद्यासोबत तुम्ही पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर करू शकता, परंतु
तुम्ही आज सासरच्या लोकांना कुठलेही पैसे उधार देऊ नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही कामातून लाभ मिळू शकतो. मुलाला काम करताना पाहून तुम्ही आज आनंदी व्हाल. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून यश मिळेल. कार्यालयातील वादामध्ये तुम्ही अडकणं टाळा. व्यवसायामध्ये काही नवीन करण्यामध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल. आज नोकरीमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. दुपारनंतर मात्र तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल. तुम्हाला आज पैसे सहज उधार मिळतील. इच्छुकांना चांगल्या लग्नाचे प्रस्ताव येतील. आईचा आजारपण मात्र वाढेल, ज्यामुळे समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल. तुम्हाला जोडीदाराकडनं देखील संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला विघ्न येईल. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या गरजांवरती तुम्ही आज स्वतःहून पैसे खर्च कराल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारू शकते. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल. तुम्हाला पैसे देखील सहज उधार मिळतील. इच्छुकांना चांगल्या लग्नाचे प्रस्ताव येतील. आज आईचा आजारपण वाढेल, ज्यामुळे तुम्हाला समस्यांचा सामना मात्र करावा लागू शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एका प्रिय व्यक्तीला भेटाल. नवीन काही फायदेशीर सौदे तुम्हाला मिळतील. तुमचा मानसिक ताणतणाव वाढेल, ज्यातून तुम्हाला आराम मिळेल. प्रेमजीवन जगणारे लोक जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करतील. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. मुलं आज तुमच्यासोबत सहलीला येतील. आज जर तुम्ही नोकरी स्विच करण्याचा विचार करत असाल तर करू नका. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आणि ते शत्रू तुमच्या जवळचेच असतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रॉपर्टीच्या डीलमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. राजकारणातील प्रयत्न तुमचे यशस्वी ठरतील. सामाजिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. कोर्टातील प्रलंबित केसमधून तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत तुम्ही आज डिनर डेटवरती जाण्याचा प्लॅन कराल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटाल. तुमचा मानसिक ताणतणाव वाढेल, ज्यातून तुम्हाला आरामही मिळेल. प्रेमजीवन जगणारे लोक जोडीदारासाठी एक भेटवस्तू खरेदी करतील. आज तुम्हाला प्रणय सुख मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदेशीर सौदे होतील. कुटुंबाकडनं एक सरप्राईज पार्टीचे आयोजन होईल, ज्यामुळे कुटुंबामध्ये एकता वाढेल. वडिलांच्या मार्गदर्शनातून कामामध्ये यश मिळेल. शत्रू तुम्हाला आज त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.